हॅलो हॅलो चेक हॅलो. मंदार 11 मालवण आणि साई मनोज कणकवली या दोन संघांमध्ये ही मॅच अगदी काही वेळात सुरू होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि आता कोकण 9 प्रीमियर लीग 2022 सीझन 2 ची पहिली मॅच आपल्या समोर अगदी काही वेळातच लाईव्ह स्वरूपात आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये या. मंदार स्पोर्ट्स विपक्ष साई मनोज कणकवली. मंदार 11 मालवण आणि साई मनोज कणकवली या दोन संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ॲडमिशन्स कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. ज्याप्रमाणे इलायगोची इलेक्ट्रिक बाईक कोकणातील रस्त्यांवर सुसाट पळते, ॲडमिशन्सने आधुनिक डिजिटल शिक्षणात जशी मॅक्झिमम झेप घेतली, कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9, कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित पॉवर बाय ॲडमिशन्स को पॉवर्ड बाय इलायगो कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. टोपेला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊळकर उपस्थित खेळाडूचं मनपूर्वक स्वागत करतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिली लढत पाहायला मिळते ती मंदार स्पोर्ट विपक्ष साई मनोज कणकवली या दोन संघादरम्यान. नाणेफेकीची सुदैवाची साथ मंदार स्पोर्ट्स मालवण संघाच्या बाजूने पाहायला मिळते. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय टोपेला बोर्डिंगच्या मैदानावरती घेतोय तो मंदार स्पोर्ट संघाचा कर्णधार, तर विपक्ष साई मनोज कणकवली संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. सलमीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. संदीप मकवाना नॉन स्ट्राईक एंडवरती, तर स्ट्राईक एंडच्या दिशेने दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू. साई मनोज कणकवली आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा कॉमेंटर बॉक्समध्ये. संदीप मकवाना आणि आनंद चव्हाण ही सलामीची प्रारंभीची जोडी ही साई मनोज कणकवली संघाची. पहिले षटक यावेळी आडव्या बॅटने चेंडू सुरेख टोलवला जातोय. दोन शतरक्षकांच्या मधनं डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने पहिला इलायगो चौकार हा आपल्याला पाहायला मिळतोय तो कोकण 9च्या स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंगच्या दिशेने उजव्या हाताचा फलंदाज आनंद चव्हाण ज्या चौकाराच्या साह्याने आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती नाममात्र 4 धावा बिनबाद धावफलकावरती. पहिले षटक उजव्या हाताचा गोलंदाज या पॅव्हलियन एंडकडनं हाताळतोय तो डॅनिस फर्नांडिस. याही वेळी खराब चेंडू म्हणावा लागेल मिड विकेटच्या दिशेने अँड कोकण 9 हा आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती महागडा ठरताना दिसतोय तो डॅनिस फर्नांडिस. पहिल्या चेंडूवरती इलायगो चौकार, तर दुसऱ्या चेंडूवरती ॲडमिशन षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी डीप अलंग कार्पेटचा फटका निघतोय. शॉर्ट स्कोर लेगला सुंदर शतरक्षण. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. धावखेळीची तमाम शंका समाप्त झाली ती ही पहिल्या चेंडूवरती ती डॅनिस फर्नांडिसच्या गोलंदाजीवरती. उजव्या हाताचा गोलंदाज नाणेफेक सुदैवाची साथ मिळते. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय हा सकाळच्या सत्रामध्ये, तर प्रतिस्पर्धी साई मनोज कणकवली संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण. यावेळी शॉर्टप्लेन पद्धतीचा चेंडू, यावेळी डीप मिड विकेटच्या दिशेने सुरेख षटकार पाहायला मिळतोय. ॲडमिशन षटकार हा दुसरा या स्पर्धेतील पाहायला मिळतोय तो आनंद चव्हाण त्याच्या फलंदाजीमधनं. एक खराब सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय बहुधा हा पहिल्या 3 चेंडूंवरती एक चुकीचा ठरवलं जातोय की काय. आनंद चव्हाण याचं चोख उत्तर
आणि नॉन स्ट्राईक एंडवरच्या दिशेने संदीप मकवाना, ज्याच्याकडे विस्फोटक फलंदाजी करण्याची ही क्षमता, मात्र त्याला अजूनही स्ट्राईक मिळणं हे क्रमप्राप्त. पहिलं षटक हे प्रगतीपथावर सांघिक धावसंख्या ही डबल फिगरमध्ये पाहायला मिळते, ती 16 धावा बिनबाद धावफलकावरती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू झेल घेण्याची नामी संधी होती, मात्र तो चेंडू जमिनीला दान होताना दिसतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, थोडंसं दूर राहतोय क्षेत्ररक्षक मिड ऑफचा नितेश मांजरेकर. बऱ्याच वेळानंतर पहिलं हा चेंडू अतिशय निर्धाव पाहायला मिळाला, ज्या चेंडूवरती धाव मिळणं थोडंसं कठीण होऊन बसलं ते साई मनोज कणकवली संघाला. यावेळी सुरेख चेंडू हा खोलवर टप्प्याचा मारायचा प्रयत्न होता ऑन साइडला, मात्र तो प्रयत्न असफल राहतोय. निर्धाव चेंडूने सांगत होते पहिलं निर्णायक षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या ही नाममात्र 16 धावा बिनबाद धावफलकावरती. एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल ती साई मनोज कणकवली संघाचं, ज्या खेळाडूंचं मनोबल नक्कीच वाढेल. अतिशय सुरेख एक संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल ती आनंद सावंतची. आता मात्र यावेळी स्ट्राईक एंडवरती असेल तो उजव्या हाताचा फलंदाज संदीप मकवाना. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर क्षेत्ररक्षण हे थोडंसं सीमारेषेजवळ आपल्याला पांगवताना पाहायला मिळत आहे. डीप स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक जातोय, डीप मिड विकेट, त्याचप्रमाणे डीप लॉंगनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना हे मायाजाल रचलं जात आहे ते उजव्या हाताचा फलंदाज संदीप मकवानासाठी. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जात आहे ते मंदार स्पोर्ट मालवण संघाकडनं पायस अल्मेडा. समोर मोठं आव्हान असेल, कडवं आव्हान असेल तर संदीप मकवानाचं उजव्या हाताचा हा गोलंदाज यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पायचीचं हलकंसं अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास अपील हे आपल्याला फेटाळून लावताना दिसत आहे ते पंच. ज्या चेंडूवरती थोडासा सुदैवी ठरतोय तो संदीप मकवाना उजव्या हाताचा फलंदाज. साई मनोज कणकवली ही प्रारंभीची लढत या पर्वातली पाहायला मिळत आहे. ॲडमिशन्स कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. यावेळी सुरेख चेंडू टोलवला जातोय, डॅनिस डीप लॉंगनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख झेल टिपला जातोय, तो डॅनिसकडनं ती सीमारेषा क्लिअर करण्यात थोडासा अपयश ठरतोय संदीप मकवाना. ज्या पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा हा मात्र यावेळी असफल ठरताना दिसतोय. पहिला मोहरा गारद होतोय, एक मोठा मासा गळाला लागतोय तो साई मनोज कणकवली संघाचा. संदीप मकवाना हा स्वस्तात माघारी परततोय आणि उत्साहाचं वातावरण हे मंदार स्पोर्ट संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय. पायस अल्मेडा एक नवोदित गोलंदाज, ज्या पायस अल्मेडाने या क्षेत्ररक्षणाचा सापळा रचला होता, जो बेत आखला गेला, ज्या व्यूहरचनेमध्ये पूर्णपणे फसवलं गेलं संदीप मकवानासारख्या कसलेल्या फलंदाजाला एक कडवं आव्हान होतं, एक कडवा प्रतिकार होता, मात्र त्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतोय तो उजव्या हाताचा गोलंदाज पायस अल्मेडा. पहिला हादरा हा साई मनोज कणकवली संघाला. न्यू बॅटर स्ट्राईक एंडच्या दिशेने. यावेळी सुरेख चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय, आपल्या फटक्याला थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. तो फलंदाजचा निर्धाव चेंडूने सांगत होते ते पायस अल्मेडा याच्या गोलंदाजीवरती सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिलं षटक हे 16 धावांचं, त्यानंतर मात्र धावांवरती अंकुश लावला गेला तो खऱ्या अर्थाने. यावेळी उजवेष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे पहिल्या प्रयत्नामध्ये. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 17 धावा एका गडीच्या मोबदल्यात. संदीप मकवाना हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही सलामीवीर आनंद चव्हाण त्याच्या साथीला. रियाज हा नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो स्ट्राईक एंडच्या दिशेने. एक आश्वासक सुरुवात झाल्यानंतर मात्र अतिशय पहिला ब्रेक थ्रू देतोय तो पायस अल्मेडा. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने नेव्हिल पाहायला मिळतोय, मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवण्यात थोडासा अपयश ठरतोय. एकेरी धावसंख्येने रियाज आपलं खातं उघडताना दिसतोय, तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 18 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे प्रगतीपदावर मंदार स्पोर्ट मालवण संघाकडनं. यावेळी सुरेख चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखील फटका. सुरेख क्षेत्ररक्षण हे वाखाणण्याजोगं त्या डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं. आपल्या संघासाठी निर्णायक 3 धावा वाचवण्यात यशस्वी ठरतोय तो क्षेत्ररक्षक. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 19 धावा.
प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टोपवाला बोर्डिंगच्या मैदानावरती औचित्य ऍडमिशन्स कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित पॉवर बाय ऍडमिशन्स को पॉवर्ड बाय इलायगो कोकण 9 प्रीमियर लीग 2022 आणि आपण भेटत या दुसऱ्या पर्वामध्ये. दुसऱ्या पर्वातील आजचा हा उद्घाटन सोहळा प्रारंभीची लढत ही मंदार स्पोर्ट मालवण विपक्ष साई मनोज कणकवली या दोन तगड्या तुल्यबळ संघामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळलं जातंय. तो डावखुराताचा गोलंदाज सौरभ कांबळे. यावेळी उजवेष्टीवरचा चेंडू सुरेख चेंडू टोलवला जातोय. चेंडू येतोय लॉंगनला. रितेश लोणे हा चेंडूवरती पाहायला मिळतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख शतरक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते ती या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोचली ती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर मंदार स्पोर्ट मालवण क्रिकेट संघाकडनं. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. उजव्या यष्टीवरती चेंडू पडल्यानंतर थोडंसं हेलकावा खातोय. यष्टीरक्षक विशाल रुडबे याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. ज्या चेंडूवरती फलंदाजकडे कुठचंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगता झाली ती सौरभ याच्या गोलंदाजीवरती. याही वेळी थोडंसं बॅकफुटला जाऊन चेंडूला स्टेअर केलं जात आहे. कव्हरला सुरेख सुंदर शतरक्षण. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त झाली. ज्या एकेरी धावसंख्येने 21 धावसंख्या ही पाहायला मिळते ती साई मनोज कणकवली संघाची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. उजवेष्टीवरती पडल्यानंतर चेंडू हेलकावा खातोय. थेट विसावतोय. यष्टीरक्षक विशाल लुडबेच्या हातामध्ये अतिशय सुरेख फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते ती सौरभ कांबळे या गोलंदाजाची. या मैदानाचा पुरेपूर अनुभव या गोलंदाजाला. तो अनुभव सुरेख. यावेळी मात्र फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. शतरक्षण अतिशय सुरेख होतंय मात्र तोपर्यंत धावांची लयलूट केली जाते. यष्टीरक्षक स्वतः सुरेख फेक विसावतंय त्याच्या हातामध्ये. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 23 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात संदीप मकवाना हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही आनंद चव्हाण त्याच्या साथीला रियाज या दोन फलंदाजांवरती येऊन ठेवते. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूंच्या पाठीशी. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. नेव्हिल सुरेख झेल खाली येतोय आणि दुसरा मोठा हादरा बसतोय तो साई मनोज कणकवली संघाला. दुसरा एक मोठा मासा गळाला लागतोय तो कणकवली संघाचा आणि उत्साहाचं वातावरण हे पाहायला मिळतंय ते मंदार स्पोर्ट मालवण संघाच्या बाजूने. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही मधल्या फळीतील फलंदाज रियाज तर नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो मनोज सकपाळ. ज्या मनोज सकपाळने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरीचशी मैदानं आपल्या फलंदाजीने गाजवली मात्र आज गाठ पडतंय. ही खून गाठ बांधली जाते या मैदानावरती ती मंदार स्पोर्ट मालवण विपक्ष साई मनोज कणकवली या दोन संघादरम्यान. संयमी त्याचबरोबर आक्रमकता ज्या नसानसात भिनलेली हा अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम कोल्हापूर मनोज सकपाळ हा नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने तर स्ट्रायकिंगच्या दिशेने रियाज हे दोन नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ज्या दोन फलंदाजांना या मैदानावरती ती कामगिरी करावी लागेल. एक भीष्म प्रतिज्ञा करावी लागेल धावांचा मनोरा उभारण्यासाठी. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या यष्टीवरचा मारायचा प्रयत्न होता ऑन साईडला मात्र पूर्णपणे या चेंडूवरती उहूल दिली गेली ती फलंदाजाला. परिणामी पंचांचा इशारा पाहायला मिळतोय तो बाईटच्या स्वरूपात. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 24 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही मनोज सकपाळ तर त्याच्या साथीला रियाज या दोन फलंदाजांवरती येऊन टेपते. इथून किती धावांपर्यंत मजल मारली जाईल ती साई मनोज कणकवली संघाची. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. बॉडी लँग्वेज पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी तो फसला जातोय. तिसरा मोठा धक्का बसतोय तो साई मनोज कणकवली संघाला. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. ते मनोज सकपाळ सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला इथं नांगी टाकावी लागते या मैदानावरती आणि सुरेख बोलबाला पाहायला मिळतोय तो गोलंदाजांचा.
अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, एक नियंत्रित मारा, त्या नियंत्रित मारायला बोथट ठरवायचा या ठाम इराद्याने प्रयत्न चालू होता तो मनोज सकपाळचा. मात्र बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली आणि माघारी परतावं लागलं ते मनोज सकपाळला. साई मनोज कणकवली आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये येऊन बसा, जेणेकरून खेळाडूंची नावं समजतील. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू बघता बघता पाहायला गेला तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा एक सुरेख गगनभेदी ऍडमिशन षटकार पाहायला मिळतोय तो या स्पर्धेतील. रियाज याच्या बॅटमधनं सुरेख फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या दिशेने ऍडमिशन षटकार या स्पर्धेतील. विचार विनिमय करावं लागेल. एका नियंत्रित माराची अति आवश्यकता ही मंदास्फोट मालवण संघाला. यावेळी फटका फसला गेला. झेल टिपण्याची एक नामी संधी. डॅनिस फर्नांडिस त्या झेलखाली येताना दिसतोय. एक सुरेखरित्या झेल टिपला जातोय तर चौथा हादरा बसतोय साई मनोज कणकवली संघाला. रियाजची खेळी समाप्त झाली ही चौथ्या गड्याच्या रूपात. ऍडमिशन्स कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित पॉवर बाय ऍडमिशन्स, को पॉवर्ड बाय इलेगो इलेक्ट्रिक बाईक. दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील ही प्राथमिक फेरीची लढत पाहायला मिळते. ती आपल्याला मंदरस्फोट मालवण विपक्ष साई मनोज कणकवली या दोन संघादरम्यान. पहिले षटक एक आश्वासक सुरुवात झाल्यानंतर मात्र नंतर एका सुरेख गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. फलंदाजांना नांगी टाकावी लागते या मैदानावरती, जी भीष्म प्रतिज्ञा केली गेली होती कणकवली संघाकडनं. मात्र यावेळी फलंदाज हे सपशेल निराशा करताना दिसत आहेत. यावेळी डाव्या स्टेवरचा चेंडू, झेल टिपण्याची नामी संधी होती. डीप स्क्वेअर लेगचा शतरक्षक सौरभ कांबळी हा जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत फलंदाजाला संधी. यावेळी धाव टिपण्याची संधी मिळते. ती मंदरस्फोट मालवण संघाला पॉपिन क्रीज पासून दूर राहतोय. जी अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न झाला तर या फलंदाजाचा परिणामी 5वा हादरा बसतोय तो साई मनोज कणकवली संघाला. तिसरी धाव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न परिणामी बाद होतोय तो साई बबलू नावाचा फलंदाज. बबलूची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. पाच गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावरती ही सुरुवात पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपल्याला इथं पाहायला मिळतंय आणि बघावं लागेल साई मनोज कणकवली संघाकडनं या संधीचा कसा काय फायदा उठवला जातोय. या संधीचं सोनं केलं जातंय की ज्या बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे निर्णायक हाताळलं जातंय तो गोलंदाज मंदार स्पोर्ट्स संघाचा सौरभ कांबळी. ज्या सौरभ कांबळीने तिसरं षटक अतिशय सुरेख हाताळलं गेलं होतं तो सौरभ कांबळी या मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्णायक 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी अर्थात स्लॉग ओव्हर म्हटलं. 33 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात ही सुरुवात पाहायला मिळते ती साई मनोज कणकवली संघाच्या डावाची.
डावख्राताचा सौरभ कांबळी सज्ज होतोय. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उजव्या यष्टीवरचा धाव घेण्याचा यशस्वी लिलाय प्रयत्न झालाय. खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरतंय. ज्या चेंडूवरती एकही धाव नव्हती तिथं निर्णायक 2 धावा मिळत आहेत. बाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारताना दिसते धावफलकावरती. ती 35 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. धावा जरी सुरेख असल्या तरी मात्र फलंदाजांनी निराशा या मैदानावरती पाहायला मिळालं. गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती पाहायला मिळाला, तो मंदार स्पोर्ट मालवण क्रिकेट संघाचा. यावेळी बॅकफुटला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, स्वतःला जागा बनवण्याचा प्रयत्न झाला फलंदाजचा. यावेळी तो असफल ठरतोय. ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं उजव्या हाताच्या फलंदाजाकडे, निर्धाव चेंडूने सांगता झाली ती या गोलंदाजाच्या चेंडूवरती. 5वं षटक हे प्रगतीपथावर. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आपल्या बोटांवरती अक्षरशः नाचवतोय तो फलंदाजांना. एक गुडघे टेकायला लावणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती सौरभ कांबळेची. एक मोठा सामना, ही प्रारंभीची लढत कोण गाठ बांधली गेली ती साई मनोज कणकवली संघाविरुद्ध. प्रथम सुदैवी नाणेफेकीची साथ मिळाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं गेलं ते साई मनोज कणकवली संघाला. याही वेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, याही वेळी तो सफल राहतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते ती सौरभ कांबळे याच्या गोलंदाजीवरती. पूर्णपणे स्तब्ध ठेवतोय आपल्या गोलंदाजीवरती. मोठ्या फटक्यांपासून वंचित राहावं लागतंय. एकेरी दुहेरी धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय तो या मैदानावरती. यावेळी शॉर्ट फाईन लेगला झेल टिपण्याची एक नामी संधी, मात्र तो झेल सुटतोय. फलंदाजाला जीवनदान मिळतंय आणि धावांची लयलूट केली जाते ती साई मनोज 11 कणकवली संघाकडनं. या निमित्ताने नक्कीच आपल्याला आठवण होईल ती मराठी म्हणीची, दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी, नशिबात नसेल तर चालून आलेली संधी ही दूर निघून जाते. यावेळी संधी होती शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची, मात्र ती संधी दुरावली गेली ती मंदार स्पोर्ट मालवण संघासाठी. क्रिकेट बऱ्याच वेळा म्हटलं तर जितो कॅचेस जितो मॅचेस, मात्र यावेळी विपरीत कामगिरी. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू उजव्या यष्टीवरती शपलून खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय बाईटचा. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 39 धावा धावफलकावरती. 5व्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय या मैदानावरती. पहिल्या इनिंग मधील 5 षटकं 30 चेंडूंचा खेळ समाप्त. 39 धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीने पहिल्या षटकावरती आक्रमण केलं गेलं होतं डॅनिशच्या, एकेकाळी वाटत होतं की धावांचा डोंगर या मैदानावरती उभा राहील का, मात्र ही कर्तबगारी गोलंदाज सिद्ध करून दाखवतायत या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. पायस अल्मेडा, सौरभ कांबळे ह्यासारखे गोलंदाज, या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आणि आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावरती. या इनिंगची सांगता करणारं षटक आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती ह्या पॅव्हलेट एंडकडनं सज्ज होतोय तो उजव्या हाताचा गोलंदाज रितेश लोणे. मधल्या फळीतील दत्ता बबलू ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते ते साई मनोज कणकवली संघाची. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. पंचांच्या डोकेवरनं चेंडू टोलवला जातोय. दुहेरी धावेसाठी शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 41 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. इथून पर्यंत किती मजल मारली जाईल साई मनोज कणकवली संघाचं, किती धावांचं उद्दिष्ट हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल ते कणकवली संघाकडनं. यावेळी चेंडू सुरेख टोलवला जातोय. चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक याच्याकडे कुठचीही संधी नव्हती. द ॲडमिशन षटकार या स्पर्धेतील पाहायला मिळतोय तो उजव्या हाताचा फलंदाज दत्ता याच्या बॅटमनना. षटकारच्या साह्याने सांघिक धावसंख्या जलद गतीने वधारते धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती 5 गडींच्या मोबदल्यात. या इनिंगची सांगता करणारं षटक
दुसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय तो दत्ताकडनं आणि बघावं लागेल उर्वरित चेंडूंवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल ते या मैदानावरती किती धावांचा डोंगर मनोरा रचला जाईल प्रथम फलंदाजी करताना यावेळी फटका मिस टाइम होतोय झेल टिपण्याची नामी संधी गोलंदाज रितेश लोणे झेल खाली येतोय तर ती दत्ताची ही नटलेली खेळ समाप्त होताना दिसतंय ही 6व्या गडेच्या रूपात साई मनोज कणकवली संघासाठी कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन्स को पॉवर्ड बाय इलेगो इलेक्ट्रिक बाईक कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं दत्ता ह्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानात जाताना दिसतोय स्ट्राईक एंडवरती आता मात्र असेल तो बबलू उजव्या हाताचा फलंदाज आणि बबलू कशा प्रकारे फलंदाजी करतोय हे बघावं लागेल सुरेख परती म्हणावी लागेल रितेश लोणे याची या मैदानावरती यावेळी फलंदाजाला हात खोलण्याची संधी डीप पॉइंटच्या दिशेने सुरेख स्क्वेअर कटचा फटका या मैदानावरती पाहायला मिळतोय शतरक्षकाचे शर्तीचे प्रयत्न मात्र तो चेंडू सीमारेषा पार होतोय आणि इलेगो चौकार हा आपल्याला पाहायला मिळतोय तो या स्पर्धेतील बबलू आणि निलेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये धावांची लयलूट केली जाते ती या साई मनोज कणकवली संघाकडनं चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या अर्धशतक फलकावर लागतंय ते कणकवली संघाचं 51 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात यावेळी सुरेख फटका हा जमिनीला घरंगळत जाणारा फटका लॉंगनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डॅनिस मात्र ती फेक ही विलंबाने होत आहे त्या संधीचा फायदा उठवत एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय ते कणकवली संघाकडनं दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 53 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात पहिली प्रारंभीची लढत ही खून गाठ बांधली गेली ती मंदार स्पोर्ट मालवण संघाविरुद्ध ती कणकवली संघाची यावेळी उजव्या यष्टीवरचा बराच बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं सबरलं जातं ती अतिरिक्त धाव ही रितेश लोणे आपल्या गोलंदाजीवरती खर्च करताना दिसतोय अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 54 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात रितेश लोणे पुन्हा एकदा सजवतोय यावेळी फटका मिस टाइम होतोय चेंडू येतोय तो डीप लॉंगअपच्या दिशेने नितेश मांजरेकर स्क्रीनवर येतोय फेक होतोय ही स्ट्राईक एंडच्या दिशेने सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल यष्टिरक्षक विशाल लुटपेकडे कुठचीही संधी नव्हती धावचित करण्याची परिणामी या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय 6 षटकांचा सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष उद्दिष्ट ठेवलं जात आहे ते मंदार स्पोर्ट मालवण संघाविरुद्ध पहिलं षटक पाहिलं तर 16 धावांचं त्यानंतर मात्र धावांवरती खऱ्या अर्थाने गोलंदाजाने अंकुश लावला संदीप मकवानला स्वस्तात माघारी परतलं मनोज सकफा जी कागदावरची नावं ही कागदावरती राहिली गेली मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आणि चालेल लाईव्ह
इनिंग संपली की तुम्ही बोललात तरी चालेल. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलायगो इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळते. या मैदानावरती आपल्याला इलायगो टस्कर्स ड्रिंक्स ही ट्रॉली आपल्याला मैदानात पाहायला मिळते. ज्या इलायगो टस्कर्सची खास वैशिष्ट्य शेती व्यवसाय, शेती, त्याचप्रमाणे दूध व्यवसाय आणि छोट्या व्यावसायिकांना परवडणारी भविष्याची गरज ओळखून ही बाईक आपल्याला पाहायला मिळते बाजारपेठेत. आणि नक्कीच या पुढच्या भविष्यांमध्ये या छोट्या व्यावसायिकांना नक्कीच ही परवडणारी बाईक असेल. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय तो मंदार स्पोर्ट विपक्ष साई मनोज कणकवली या दोन संघादरम्यान 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 3 षटकं संपली की आमची इलायगो टस्कर ही ड्रिंक्स ब्रेक असेल त्या 3 षटकांमध्ये. पंचांनी याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. प्रारंभीची 3 षटकं म्हणजे निम्मा षटकांचा खेळ संपल्यानंतर खेळाडूंना ड्रिंक्स ट्रॉली मैदानात. सामन्याला सुरुवात होताना दिसतंय 57 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची विनीची जोडी ही मैदानावरती पाहायला मिळते. ती मंदार स्पोर्ट मालवण क्रिकेट संघाची. स्ट्रायकेंडच्या दिशेने धर्मेश भगत पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्रायकेंडच्या दिशेने प्रसाद राणे ही आघाडीची प्रारंभीची जोडी मंदार स्पोर्ट मालवण संघाची. 57 धावांचं लक्ष विजयासाठी आणि या 57 धावांचा यशस्वी पाठलाग केला जाईल का की त्या पाठलागापासून बचाव करण्यासाठी साई मनोज कणकवली या मैदानावरती यशस्वी ठरेल का. मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक मालवणीचा बुलंद आवाज श्री बादल चौधरी या मायक्रोफोनवरती येत आहेत. आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. प्रदीप धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नऊ आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीग 2022. 57 धावांचं टार्गेट आणि पहिलाच चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. अतिशय सुंदर चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार सिंधुदुर्गच्या आणि कोकणच्या वाटेतून अगदी खळात वाहणारी ही इलायगोची बाईक आणि अगदी तसाच हा इलायगोचा चौकार. दोन चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 57 धावसंख्येचा पाठलाग. पहिले षटक कोकण नऊ सुपर पॉवर प्ले. 11च्या 11 खेळाडू दिसत आहेत आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि फलंदाजांचा इरादा असेल याचा फायदा उठवण्याचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मधल्या यष्टीवरून चेंडू थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि बेनिफिट ऑफ डाऊट पंचांकडून पाहायला मिळतोय. 6 षटकात 57 धावसंख्येचा पाठलाग. रिव्ह्यू न्याय मित्र हो. चला सामना चालू करा. रिव्ह्यू न्याय फक्त थर्ड अंपायर आहे. तो सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टींवर आणि तो थर्ड अंपायर सुद्धा घेण्याचा अधिकार पंचांकडे असेल. बऱ्याच गोष्टी या स्पर्धेत आम्हाला टाळाव्या लागतात. यासाठी
मनपूर्वक दिलगिरी आहे, पण परिस्थितीच अशी आहे कारण बॉलचा चॉईस म्हणा, मैदानावर थोडीशी प्रॅक्टिस म्हणा किंवा रिव्ह्यू म्हणा, या काही गोष्टी या स्पर्धेपुरत्या आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आहोत. सध्याच्या परिस्थितीनुसार आणि नियमावलीनुसार या नियमावलीचा वापर करणं, उपयोग करणं आम्हाला सर्वांना बंधनकारक आणि त्यामुळेच सर्व प्रेक्षकांसाठी थोडीशी दिलगिरी व्यक्त करावी लागते. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. धावसंख्या 4 धावा. मिडविकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. प्रथम फलंदाजी करताना साई मनोज 11 कणकवली संघ, ज्या संघाने सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा अगदी सहज जिंकल्यात, हा संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय. साई मनोज 11 कणकवली संघाच्या नावावर. वेगवान फटका होता मिडविकेटच्या दिशेने. शेवटच्या क्षणी खूप सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा अगदी सहज होत आहेत पूर्ण. धावसंख्या स्थिरावली 8 धावा. वेगवान चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होतोय. पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का मिळतोय, पहिला खेळाडू तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. 6 षटकात 57 धावसंख्येचा पाठलाग करताना दिसतोय मंदार स्पोर्ट मालवण संघ. आणि हा मंदार स्पोर्ट मालवण संघ साई मनोज 11 कणकवली संघाविरुद्ध पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. बॉलिंग मार्कवर महाराष्ट्रातला आणखी एक नावाजलेला खेळाडू रब्बानी द बॉलर. संघाचा कर्णधार विशाल लुडबे मैदानात पावलं टाकताना दिसतोय. विशाल लुडबे आणखी एक गुणवान खेळाडू. सामना एका वेगळ्याच रंगतदार अवस्थेत येऊन स्थिरावतोय. आपण पाहिलं होतं पहिलं षटक गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेत या षटकाचा अवलंब गेला होता. कोकण 9 सुपर पॉवर प्ले ज्याला म्हटलं जातं. 11चे 11 खेळाडू 38 सर्कलमध्ये याचा फायदा उठवताना प्रथम फलंदाजी करताना साई मनोज कणकवली संघाने 16 धावा जमवल्या होत्या, पण 57 धावसंख्येचा पाठलाग करताना मंदार 11 मालवण संघ मात्र अडखळतोय थोडासा 8 या धावसंख्येवर. अर्थात मैदानावर असलेली ही जोडी प्रसाद राणे आणि विशाल लुडबे. ग्रामीण स्तरावरच्या क्रिकेटमध्ये, तालुका स्तरावरच्या क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम प्रसाद राणेच्या नावावर आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचे अनेक विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा एक गुणवान खेळाडू, आक्रमक दर्जाचा वेगवान गोलंदाज, 17 ते 18 पावलांचा एक लांबलचक रनअप कोकण 9 एंडकडून बॉलिंग मार्कवर येतोय. पहिला चेंडू प्रसाद राणेसाठी. सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, हलकेच स्टिअर करतोय. थर्ड मॅनच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंट येतोय, फील करतोय. तोपर्यंत 1 धाव आणि या एकेरी धावेने धावफलक थोडासा वधारतोय 7 या धावसंख्येपर्यंत, 9 या धावसंख्येपर्यंत, माफ करा. 9 धावा, 57 धावसंख्येचा पाठलाग. पहिली फलंदाजी आपण पाहिली साई मनोज कणकवली संघाची आणि धावांचा पाठलाग करताना पाहतोय तो मंदार 11 मालवण संघ. धावसंख्या 9 धावा, एका गड्याच्या मोबदल्यात रब्बानी द बॉलर. बॅटर संघाचा कर्णधार नायक सेनापती विशाल लुडबे स्ट्रायकरांच्या दिशेने. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क न येता उरलेला चेंडू विकेटकीपरच्या हातात निर्धाव समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावलेली 9 धावा 6 षटकात 57 धावसंख्येचा पाठलाग. आणि यानंतर होणारा दुसरा सामना, ज्या सामन्याकडे आपण लगेचच वळणार आहोत. माऊली कास सारखा एक दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळेल यानंतर लगेचच पुढच्या सामन्यासाठी. आणि या माऊली कास संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतो वर्षा वॉरियर्स देवबाग संघ.
सुंदर चेंडू लॉंगॉनच्या दिशेने अतिशय सुंदर ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो विशाल लुडबेच्या बॅटमधून. याच मैदानावर विशाल लुडबेची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी 84. बऱ्याच जणांना आठवत असेल मालवण प्रीमियर लीगमधली, अर्थात T20मधली ही जरी धावसंख्या असले तरी या मैदानावर एक मोठं अर्धशतक आपल्या विशाल लुडबेच्या नावावर. तोच विशाल लुडबे मालवणचा सुपुत्र. दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातपर्यंतची अनेक मैदानं ज्यांनी गाजवली असा रब्बानी द बॉलर. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. रब्बानीचं कौतुक करावं लागेल. रब्बानीला माहिती आहे या प्रकारची पिच खूप कमी प्रकारात खेळायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी आपल्याला मातीची पिच मिळतात, बऱ्याच ठिकाणी सिमेंटची पिच मिळतात, पण नैसर्गिक गवत असलेलं पिच खूप कमी मैदानावर पाहायला मिळतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं मालवण बोर्डिंग ग्राउंड आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असणारं हे मैदान. आणि या मैदानावर महाराष्ट्रातली एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोकणचा नंबर आहे 1 चॅनल. ॲडमिशन पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर बाय इलायगो कोकण नऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे या स्पर्धेतील हा पहिलाच सामना. यानंतर होणारा दुसरा सामना वर्षा वॉरियर्स देवबाग विरुद्ध माऊली कास. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार. नाणेफेकीसाठी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आपली नाणेफेक होईल. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि माऊली कास. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे दोन मातब्बर संघ, नामवंत संघ एकमेकाच्या समोर अगदी पहिल्याच सामन्यात पहिल्यांदा झुंजताना दिसतात. स्पर्धेतील हा दुसरा सामना लगेच आपल्यासमोर वर्षा वॉरियर्स देवबाग वर्सेस माऊली कास. बादल सर, या ठिकाणी आता टॉस होतोय. कोकण नऊचे मुख्य संपादक विजय शेट्टी सर यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि माऊली कास या दोन संघांचे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकण नऊचे मुख्य संचालक विजय शेट्टी सर यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. टीम माऊली कासने टॉस जिंकलेला आहे आणि कोणता निर्णय घेतला त्यांच्या संघमालकाकडून आपण जाणून घेतोय. आपण टॉस जिंकलात, काय निर्णय घेताय? माऊली कास या संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि वर्षा वॉरियर्स देवबागचे संघमालक देखील या ठिकाणी आहेत. काय सांगाल? काही नाही, कारण एवढ्या रिक्षा स्टँड मध्ये पण टुर्नामेंट होते आणि आयोजन खूपच चांगलं आहे. माऊली कास या संघाने टॉस जिंकलेला आहे. कशा प्रकारे ग्राउंड आहे आणि कशा प्रकारची खेळ होईल, काय सांगाल? ॲक्च्युली मालवण बोर्डिंग हे ॲक्च्युली सुंदर ग्राउंड आहे. आम्ही या ग्राउंडवर भरपूर वेळा खेळलेलो आहोत. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग येण्याचं ॲक्च्युली रिझन आहे की समोरच्या टीमला कमी रन्समध्ये रोखून आमच्या बॅट्समॅनला एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज द्यायचं, म्हणून फिल्डिंग. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ आपला अपोजिट आहे, कशा प्रकारची खेळ होईल? नक्कीच मी त्यांना ऑल द बेस्ट करतो या सामन्यासाठी. एकदम दर्जादार असा संघ आहे, सो ऑल द बेस्ट फॉर द टीम. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचे संघमालक सुद्धा आपल्या सोबत आहेत. कशा प्रकारची खेळ होईल? माऊली कासने टॉस जिंकलेला आहे आणि आपल्याला आता पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे, काय सांगा? बॅटिंग करताना 60-65 रन करण्याचा प्रयत्न करू आणि ग्राउंड खूपच चांगलं आहे आणि आयोजन पण एक नंबर. कोकण नऊचे मुख्य संपादक विजय शेट्टी सर आपल्या सोबत आहेत. कशा प्रकारे हा सामना होतोय, काय सांगा? मला सुनील गावस्करांनी गायलेलं गाणं आठवतंय, क्रिकेट म्हणजे जीवन गड्या रे हुकला तो संपला. क्रिकेटमध्ये अनेक प्रकारे बाद होता येतो. झेलबाद होतो, रनआउट होतो, यष्टीचीत होतो. तसं या ज्या स्पर्धा आहे या स्पर्धांना आपल्याला खूप अडचणीतून अडचणी पार करून आपण या स्पर्धा भरवत आहोत. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळत कोकण नऊनं या स्पर्धा भरवल्या आहेत. इलेगो सारखी कंपनी याला पाठपुरावा करत आहे, पुरस्कार देत आहे आणि त्यामुळं या स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे होतील. आणखीन एक चांगल्या प्रकारचा आनंद अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या स्पर्धा देतील याचा मला विश्वास वाटतो. धन्यवाद शेट्टी सर. तर वर्षा वॉरियर्स देवबाग आणि माऊली कास यांच्यातील हा सामना अगदी काही वेळातच आपल्या समोर होणार आहे. बादल सर. विशाल लुडवेचा खूपच मोठा फटका. डीप स्क्वेअरले क्षेत्ररक्षक या चेंडूच्या खाली येतोय आणि या क्षेत्ररक्षकाच्या हातात एक साधा सोपा झेल देऊन विशाल मात्र माघारी परततोय. संघाची धावसंख्या स्थिरावते ती 15 धावा. 57 धावसंख्येचा पाठलाग आणि विशाल लुडवेच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि विशालला या मैदानावर मोठमोठ्या खेळी करण्यासाठी माहीर मानलं जातं. अशा विशालकडून एक
फटका फसतोय. जो फटका टो एंडकडे अपेक्षित होता, स्वीट स्पॉट जो बॅटचा असतो त्या ठिकाणी हा फटका अपेक्षित होता. मात्र हा चेंडू थोडासा स्टिकर एरियाच्या दिशेने येऊन आदळतोय आणि जो फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर अपेक्षित होता तो फटका मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. धावसंख्या स्थिरावलेली 15 धावा, 57 धावसंख्येचा पाठलाग. तिसरं षटक प्रगतीपथावर. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलाइगो, कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. एक देखणी स्पर्धा. गेल्या वर्षी या स्पर्धेचं पहिलं पर्व आपण पाहिलं आणि पहिल्या पर्वाच्या तुफान यशानंतर यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग राज्य, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, मालवण नगरपालिका, तहसीलदार कार्यालय मालवण या सर्वांच्या नियम, अटी, शर्ती या सर्वांना अधीन राहून एक सुंदर दर्जेदार आणि एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांची मनपूर्वक माफी मागावी लागते, कारण प्रेक्षकांना आम्ही मैदानावर प्रवेश देऊ शकत नाही आहे. यासाठी अगदी हात जोडून सर्व रसिक राजाची आम्ही माफी मागतोय. मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्वांशी जोडले जातोय. मालवणमधील प्रत्येकाच्या घराघरात TV चॅनलवर आपण ही स्पर्धा बघू शकता आणि आपल्या हातातील मोबाईलवर घर बसल्या किंवा आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी ही स्पर्धा बघू शकता. आमच्या सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुंदर चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. सौरभ बॉलिंग मार्कवर. विकी पुजाराने गोलंदाजीची सुरुवात केली होती. गोवा राज्याचा आणखी एक गुणवान खेळाडू, माफ करा, कोल्हापूरचा हा गुणवान खेळाडू ज्या विकी पुजाराने आपल्या चतुरस्र गोलंदाजीच्या जोरावर मनोज 11 कसवण संघाला अनेक स्पर्धेत विजयश्री प्राप्त करून दिली, तोच विकी पुजारा ज्याने गोलंदाजीची सुरुवात केली होती साई मनोज कणकवली संघाच्या वतीने. तिसरं षटक सौरभ बॉलिंग मार्कवर. चौथा चेंडू सौरभचा, आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या हातात, एक साधा सोपा झेल आणि इथे आणखी एक खेळाडू, तिसरा खेळाडू तंबूच्या दिशेने परततो. एकूण धावसंख्या स्थिरावलेली 15 धावा. स्पर्धेत भाग घेणारे सर्व संघ मालक, सर्व खेळाडू, बऱ्याच सुविधा आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ शकत नाहीये, त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी. पण याही परिस्थितीत ही स्पर्धा तुमच्या सर्वांसाठी होते हेही नसे थोडके. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ॲडमिशन आणि को पॉवर्ड बाय इलाइगो. इलाइगो आपल्या सिंधुदुर्गाची बाईक, जसे सिंधुदुर्गाचे वेगवेगळे ब्रँड आहेत, वेगवेगळ्या ब्रँडचे ब्रँड ॲम्बॅसेडर, अगदी तसंच सिंधुदुर्गाचा ब्रँड म्हणजे इलाइगो. कोकणच्या रस्त्यावरून जशी इलाइगो अगदी सहज धावते, अगदी तसेच अगदी सहज चौकार आपण पाहिले या स्पर्धेच्या या सामन्यांच्या दरम्याने. जशी डिजिटल शैक्षणिक क्षेत्रामध्ये मॅक्झिमम उंच भरारी घेतली ॲडमिशनने, अगदी तसेच मॅक्झिमम षटकार, ॲडमिशन षटकारसुद्धा आपण आतापर्यंत या स्पर्धेत पाहिलेत. अजून बरेच ॲडमिशन षटकार आणि इलाइगो चौकार आपल्याला बघणं बाकी आहेत. फटका तर मोठा, मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू अगदी सहज सीमारेषा पार षटकारासाठी. नेव्हिलच्या बॅटमधून बाहेर पडतो हा सुंदर षटकार. जशी डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात ॲडमिशनने घेतली उंच भरारी, अगदी तसाच मॅक्झिमम उंच ॲडमिशन षटकार. दुसऱ्या इनिंगमधील हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. धर्मेश भगत, प्रसाद राणे, विशाल लुडवे आघाडीचे खेळाडू तंबूत परतल्यानंतर एक सुंदर षटकार, पण वापसी मात्र खूपच सुंदर सौरभची. 5व्या चेंडूवर षटकार, 6वा चेंडू मात्र उसळी घेणारा 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आणि पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येचा पाठलाग चालू असताना धावसंख्या स्थिरावली ती 21 धावा, 21. 18 चेंडूंचा खेळ, 18 चेंडू आणि गौरव, मला वाटतं 36 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 36 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावर जाईल. ड्रिंक्स ट्रॉली या स्पर्धेचे को पॉवर्ड बाय इलाइगोची टस्कर बाईक आपल्याला पाहायला मिळेल. 400 किलो वजन वाहून देण्याची क्षमता आहे या इलाइगो या टस्कर बाईकमध्ये. शेती व्यवसाय, छोटे व्यावसायिक यांना एक सुंदर संधी असेल या टस्कर बाईकच्या माध्यमातून. दुग्ध व्यावसायिकांना, पोल्ट्री व्यावसायिकांना सुद्धा एक उपयोगी पडणारी एक सुंदर गाडी टस्कर आपल्याला पाहायला मिळते इलाइगोची. इलाइगोचे मैदानाची हिरवळ, मैदानाची
खेळपट्टी जपणं खूप गरजेचं. 30 यार्ड सर्कलपर्यंत आपल्यासाठी ड्रिंक्स ट्रॉली येईल. टस्कर ट्रॉली आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. आणि बॅटर चॉईस पॉवर प्ले मैदानावर इलायगोचे सन्माननीय जयवंत गवससाहेब या ठिकाणी आहेत. गवससाहेब, बरेच प्रश्न आहेत आमच्या सर्वांच्या मनात आणि या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अपेक्षित असतील तुमच्याकडून. काय आहे या टस्कर बाईकचं वैशिष्ट्य? टस्कर बाईक जी आहे ती आम्ही बनवताना केवळ सिंधुदुर्गातल्या वेगवेगळ्या घटकांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेली आहे. जसं दुग्ध व्यावसायिक आहे, दुग्ध व्यावसायिकांची जी गरज आहे त्यांना त्यांच्या दुधाचे कॅन डेअरीपर्यंत पोहोचवणं असेल, तसेच मत्स्य व्यावसायिकांना त्यांची जी मासे आहेत ते माशांचे क्रेट्स याच्यामध्ये व्यवस्थित राहतील आणि ते लोकांपर्यंत सहज पोहोचतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही टस्कर जी बाईक आहे ती पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात रक्षण करणार आहे. आणि याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की पुढच्या काही दिवसामध्ये टस्कर ही छोट्या व्यावसायिकांसाठी एक मोठं वरदान निश्चित बनेल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद बादल. आणि सर अजून एक शंका आहे, नेमकं किती वजन वाहून नेण्याची क्षमता या टस्कर बाईकमध्ये आहे? टस्कर बाईक जी आहे ते 300 ते 400 किलो हे वजन सहज वाहून नेईल एवढी त्याची आम्ही कॅपॅसिटी बनवलेली आहे. आणि तीही अगदी टेस्टेड आहेत. सिंधुदुर्गातल्या सगळ्या रस्त्यावर आम्ही त्याची टेस्टिंग केलेली. मागचे 6 महिने आम्ही टस्करचे टेस्टिंग करतोय आणि जवळजवळ प्रत्येक टेस्टमध्ये ती पास होताना आम्हाला दिसते. याच्यामुळे मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की सिंधुदुर्गातल्या सगळ्या रस्त्यावर पुढच्या काही दिवसामध्ये टस्कर छोट्या व्यावसायिकांच्या प्रत्येक छोट्या व्यावसायिकाची एक महत्त्वपूर्ण गरज निश्चित बनेल. अगदी धन्यवाद गवससाहेब. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक किंवा मत्स्य व्यावसायिकांसाठी ही सुवर्णसंधी. एक सुंदर टस्कर बाईक आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ट्रॉलीच्या दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू, एक मोठा फटका अपेक्षित होता. मालवण संघ मंदार 11 मालवण संघ 6 षटकात 57 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे आणि नक्कीच लवकरात लवकर आपल्याला मोठ्या फटक्यांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. यानंतर होणारा दुसरा सामना माऊली कास विरुद्ध वर्षा वॉरियर्स देवबाग. माऊली कास संघाने जिंकले, नाणेफेक क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यानंतर होणारा सामना लगेचच आपण सर्वांनी सज्ज राहायचं आहे. आजच्या दिवसातील स्पर्धेतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. माऊली कास विरुद्ध वर्षा वॉरियर्स देवबाग या दोन मातब्बर तुल्यबळ संघांच्या दरम्यान. बॉलिंग मार्कवर रब्बानी पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय रब्बानी. तिसरा चेंडू वेगवान चेंडू, फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र हे सगळे प्रयत्न असफल होत आहेत. चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करून जातोय आणि अजून एक खेळाडू तंबूच्या दिशेने परततोय सांघिक 22 या धावसंख्येवर. अजून एक सुंदर कोकण 9 विकेट पाहायला मिळते. ज्या रब्बानीचं आपण कौतुक ऐकलं समालोचन कक्षामधून, आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर अनेक भल्या भल्या फलंदाजांना ज्याने माघारी पाठवलं असा रब्बानी खूप सुंदर गोलंदाजी करतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली 22 धावा, एकूण 57 धावसंख्येचा पाठलाग. 4थं षटक प्रगतीपथावर मंदार 11 मालवण संघ आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर 4था गडी होतोय गारत आणि मैदानात पावलं टाकताना दिसतोय तो डॅनिस फर्नांडिस. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक आक्रमक दर्जाचा खेळाडू. ओराम क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, बॉक्स क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, प्रत्येक प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये अगदी चपखल बसणारा एक आक्रमक दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकरांच्या दिशेने. आणि जर डॅनिस फर्नांडिसची फलंदाजी बहरली तर नक्कीच मंदार 11 मालवण संघाला अजूनही आशा विजयासाठी. प्रत्येक दिवसातून 2 संघ पात्र ठरतील शेवटच्या दिवसासाठी आणि यामुळे प्रत्येक धाव, प्रत्येक निर्धाव चेंडू, प्रत्येक बळी खूप महत्त्वाचा. स्ट्राईक रेट, रन रेट, नेट रन रेट या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायचा झाला तर प्रत्येक धाव खूप महत्त्वाची असेल. एकूण धावसंख्या स्थिरावली 22 धावा, 57 धावसंख्येचा पाठलाग. 4थं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. रब्बानी बॉलिंग मार्कवरून येतोय तो डॅनिस फर्नांडिससाठी. इनसाइड आउट खेळण्याचा होता प्रयत्न. चेंडू मात्र अतिशय सुंदर प्रकारे ट्रॅव्हल करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. रब्बानी बॉलिंग मार्कवर येताना कमाल करताना दिसतोय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने कोकण 9 एंडवर येताना रब्बानी दिसतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत रब्बानीचे आपण पाहिले 4 चेंडूत आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आणि पहिल्या षटकात सुद्धा फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या रब्बानीने. सुंदर नियंत्रित गोलंदाजी, धावांचा बचाव करताना कशा प्रकारची गोलंदाजी असावी अगदी तशीच गोलंदाजी पाहायला मिळते रब्बानी बॉलिंग मार्क करून डॅनिस फर्नांडिससाठी. सुंदर चेंडू, बॅक टू द बॉलर प्रयत्न केला होता फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा. जोपर्यंत मिड ऑफ येतोय, फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव.
एकेरी धावेबरोबर धावसंख्या स्थिरावते ती 23 धावा. 57 धावसंख्येचा पाठलाग. चौथं षटक प्रगतीपथावर. आपण पाहतोय कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पावर्ड बाय ॲडमिशन को पावर्ड बाय इलाइगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरी. या स्पर्धेचा पहिलाच सामना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय मंदार 11 मालवण संघ. पहिल्या 6 षटकात 56 धावा बनवतोय साई मनोज कणकवली संघ. 57 धावसंख्येचा पाठलाग करताना मालवण संघ. सुंदर चेंडू नितेश मांजरेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने. डावखरी हाताचा बॅटरसाठी आउटस्विंग प्रकारची गोलंदाजी. निर्धाव चेंडूने चौथ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि एकूण धावसंख्या स्थिरावलेली 23 धावा. 23 फॉर 4. या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक ॲडमिशन आणि सहप्रायोजक कोकण नाऊ माफ करा इलाइगो कोकण नावची ही स्पर्धा आणि सहप्रायोजक इलाइगो. इलाइगोच्या अनेक बाईक आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात आणि या इलाइगोच्या बाईकची नावंसुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण. कोकणच्या मातीशी कोकणच्या सगळ्या गोष्टींची नाळ कायम ठेवून या बाईकची नावं आपल्याला पाहायला मिळतात. एका बाईकचं नाव आपण पाहिलं टस्कर. जसा टस्कर अगदी ताकदवान असतो, टस्कर हत्तीच्या कळपाचा प्रमुख ज्याला म्हटलं जातं, अगदी तसाच प्रमुख वेगवान आणि ताकदवान टस्कर आपण मैदानावर पाहिला. लवकरच आपण कुर्लीसुद्धा बघणार आहोत, कोकोनट बघणार आहोत. अशी अनेक गाड्या आपण या स्पर्धेत बघणार आहोत. आपल्याला स्टेजवर काही इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळत आहेत. डब्रो नावाची एक गाडी आहे. डब्रो जशी आपल्याला खड्ड्याला डब्रो हे मालवणी नाव माहिती आहे. या डिकीचं वैशिष्ट्य आहे. डब्रो म्हणजे जवळपास एक हात खोली असेल एवढी डिकी या गाडीला आहे आणि या गाडीचं नाव सुद्धा त्या डिकीच्या नावारूपाला साजेसं नाव. अशा अनेक बाईक या कोकण नाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या षटकाचा खेळ सुरुवात होतोय. विकी पुजारा बॉलिंग मार्कवर. अतिशय सुंदर चेंडू. कौतुक करावं तेवढं थोडं साई मनोज कणकवली संघाचं. विकी पुजारा आणखी एक वेगवान गोलंदाज. विकी पुजारा आणि रब्बानी या दोन गोलंदाजांनी अनेक वर्ष एकत्रित खेळून साई मनोज कणकवली कसवण संघासाठी अनेक स्पर्धामध्ये विजयश्री प्राप्त करून दिली. त्यापैकी रब्बानीचा कोटा समाप्त आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर विकी पुजारा. 5व्या षटकाचा पहिला चेंडू होतोय समाप्त. शेवटच्या 11 चेंडूंचा फक्त खेळ शिल्लक. पुन्हा एकदा इनसाइट आउट खेळण्याचा होता प्रयत्न. पॉईंट फिल्डर येतोय, फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव. एकेरी धावेनेची धावफलक थोडासा वधारतोय. धावसंख्या होते ती 23 धावा. 24 धावा. 24. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि माऊली कास दोन्ही संघामध्ये लगेच दुसरा सामना होईल. सामना संपल्यानंतर लगेचच या मैदानावरील चालू असलेले दोन्ही संघ आपल्याला सूचना असेल, आपण डगआउटमध्ये थांबायचं नाही आहे. आपल्याला नेमून दिलेल्या जागांवर आपण थांबायचं आहे आणि दोन्ही डगआउट फक्त आणि फक्त वर्षा वॉरियर्स देवबाग आणि माऊली कास या दोन संघांसाठी राखीव असतील. सामना संपल्यानंतर चालू सामन्यातील सर्व खेळाडूंनी आपल्याला नेमून दिलेल्या जागांवर जाऊन थांबायचं आहे, डगआउट रिकामी करायचं आहे आणि वर्षा वॉरियर्स देवबाग आणि माऊली कास या दोन संघांनी त्यानंतर डगआउट सांभाळायचं आहे. डावेष्टीच्या बाहेर भरकटलेला चेंडू. पंचांचा इशारा अपेक्षित असेल. पंचांचा इशारा येतोय तो स्वेर चेंडूचा. अवांतरच्या स्वरूपात एकूण 2 धावा आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 26. अजूनही 31 धावांची गरज आणि या 31 धावांसाठी फक्त 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडू आणि 31 धावा. डॅनिस फर्नांडिस आणि नितेश मांजरेकर मालवण तालुक्याचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे दोन आक्रमक दर्जाचे खेळाडू. नक्कीच या दोघांची जर फलंदाजी बहरले तरी अजूनही मंदार 11 मालवण संघाला या स्पर्धेत वापसी करण्याची संधी असेल, धावांचं खातं खोलण्याची संधी असेल. 57 धावांचा पाठलाग चालू. मैदानावर धावसंख्या स्थिरावली 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू फटका तर मोठा. डीप मिडविकेट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली खूपच उंचावर गेलेला चेंडू मिडविकेटच्या हातात येऊन अगदी सहज विसावतोय आणि डॅनिसची खेळी होते समाप्त. निम्मा संघ तंबूच्या दिशेने परततोय. 57 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पावर्ड बाय ॲडमिशन को पावर्ड बाय इलाइगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. दुसऱ्या पर्वातील पहिला सामना आपल्या समोर आणि आज अतिशय कठीण परिस्थितीत शासन नियमावलीला अनुसरून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आहे आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं, यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेल्या सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे. मैदानावर मात्र आम्ही प्रेक्षकांना स्पर्धा पाहायची संधी देऊ शकत नाही आहोत, याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आहे. पुढच्या चेंडू नितेशसाठी. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा फटका बसलो. मिड ऑफ फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. एक हाती झेल घेण्याचा प्रयत्न खूप सुंदर होता. शेवटच्या क्षणी झेल जमलेला दान होतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या स्थिरावते ती 28 धावा. 28.
28 धावा नितेशच्या बॅटमधून बाहेर पडलेला फटका. नितेश मांजरेकर वैयक्तिक 2 या धावसंख्येवर, सांघिक 3 या धावसंख्येवर सांघिक 28 धावा. एक मोठे फटकीबाजी अपेक्षित असेल नितेश मांजरेकरकडून. खराब चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय तो स्वर चेंडूचा. वारंवार उजवी एसटी आणि उजव्या एसटीचा बाहेरचा टप्पा केंद्रित करताना दिसत आहे ते विकी पुजारा, रब्बाने आणि सौरभ. आणि आतापर्यंत साई मनोज कणकवली संघ या रणनीतीत यशस्वी होतोय. धावसंख्या स्थिरावली ती 29 धावा. 29 धावा, 57 धावसंख्येचा पाठलाग. 4 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. विकी पुजारा हा मात्र सुंदर चेंडू. मागचे 2 चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडेसे बाहेर जात होते. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतोय. लेग स्पिन प्रकारचा चेंडू होता, इन स्विंग प्रकारचा चेंडू होता. डावखुऱ्या हाताच्या नितेश साठू. चेंडू राहिला निर्धाव, उरलेलं काम विकेट किपर पूर्ण करतोय. धावसंख्या स्थिरावली 29 धावा. शेवटच्या फक्त 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 7 चेंडू शिल्लक असताना बॉलिंग मार्कवर विकी पुजारा. ड्रॅगॉन त्रिफळाबाद. 5व्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 57 धावसंख्येचा पाठलाग. धावसंख्या स्थिरावते ते 29 धावा. 29 for 6. बादल सर, कोकण नऊ प्रीमियर लीग 2022 सीझन 2 च्या पहिल्या दिवसाचा हा पहिला सामना आपल्या सोबत समोर होतोय. या सामन्याचे सहप्रायोजक इलायगो यांच्याशी आपण पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत. तर इलेगोच्या ज्या बाईक आहेत त्यांची नावं आहेत ती कोकणी माणसांसाठी, कोकणाशी जवळची अशी नावं ठेवलेली आहेत. कुर्ली या मॉडेल बद्दल आपण बोलणार आहोत. काय सांगाल, कुर्ली हे नाव कशावरून ठेवलं? कुर्ली ही कोकणातल्या प्रत्येक शेतात मिळते आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडण्याचा आम्ही या कुर्लीच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. तर कुर्ली ही जी आपली गाडी आहे इलेगो कुर्ली ही दुचाकी आहे आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे हे 300 ते 400 किलोचं वजन ही कॅरी करेल. म्हणजे स्पेशली दुग्ध व्यावसायिकांसाठी आम्ही या गाडीकडे बघितलं होतं. कोकणातील जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांचे दुधाचे कॅन कॅरी करण्यासाठी याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. तसंच बघायला तर जे आंबा व्यावसायिक आहेत त्या आंबा व्यावसायिकांच्या अगदी प्रत्येक आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा या गाडीचा चांगला उपयोग होईल असं मला निश्चित या ठिकाणी वाटतंय. हे जे मॉडेल आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत, काय सांगाल? कुर्ली ही जे मॉडेल आहे ते 100 किलोमीटर पर्यंतचं ॲव्हरेज देते. तसंच ते 200 किलोमीटर पर्यंत वाढवता येईल. म्हणजे एका सिंगल चार्जिंगमध्ये म्हणजे 10 ते 12 रुपयामध्ये ते 200 किलोमीटर पर्यंत ॲव्हरेज देईल याचं निश्चित आहे. म्हणजेच काय आहे तर जे शेतकरी आज त्रस्त आहेत त्यांच्या पेट्रोलच्या खर्चाला, त्यांच्या छोट्या छोट्या वाहतुकीला, सिमेंट वाहतूक असेल, खत वाहतूक असेल किंवा अगदी म्हणजे भाजी व्यावसायिक असेल, मत्स्य व्यावसायिक असेल, त्यांचे क्रेट वाहतूक करण्यासाठी जे त्यांना आज खूप अडचणी येतात त्या सगळ्या अडचणी ही दुचाकी जी आहे कुर्ली आहे ती त्यांची अडचणी सोडवेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद सर. मॅच मधील शेवटच्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. बादल सर, तिसरा चेंडू समाप्त होतोय. 6व्या षटकातील 57 धावसंख्येचा पाठलाग करताना मंदार 11 मालवण संघ थोडासा अडचणीत दिसतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या होते ते 31 धावा. एक मोठा प्रतिकार अपेक्षित होता मालवण संघाकडून, पण कणकवली संघाच्या समोर मालवण संघ या पहिल्या सामन्यात थोडासा निष्प्रभ ठरतोय. अर्थात अजूनही 2 सामने तर नक्की बाकी असतील आणि या पुढच्या सामन्यांसाठी या दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा असतील. पुढचा सामना लगेच आपल्यासमोर होईल. या पहिल्या सामन्यात उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जवळपास 550च्या जवळपास प्रेक्षक, 550पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून. या सर्व प्रेक्षकांचं रसिक राजाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित पावर्ड बाय ॲडमिशन को पावर्ड बाय इलायगो कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे या स्पर्धेतील हा पहिलाच सामना. पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं मंदार 11 मालवण संघाने. 56 धावांचा डोंगर उभा केला साई मनोज कसवण संघाने आणि 57 धावांचा पाठलाग करताना मालवणचा संघ शेवटच्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावसंख्या स्थिरावते ती 37 या धावसंख्येवर. इनिंगचा खेळ होतोय समाप्त आणि या पहिल्याच सामन्यात साई मनोज